मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या नवीन भागामध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे काव्याचं डोहाळे जेवण सुरू असतं. तिची आई देखील तिला खाली घेऊन जाण्यासाठी आलेली असते. तिची आई म्हणत असते, खरं तर बघणं, मी आई होण्यापेक्षा आपल्या लेकीला आई होताना पाहण्यात एक वेगळं सुख असतं, एक वेगळाच आनंद असतो. तो तुला नाही कळणार असं म्हणून ती काव्याच्या तोंडावरनं हात फिरवते. तिची माया करत असते, लाड करत असते आणि तिला प्रेमाने जवळ घेते, मिठी देखील मारते. त्यानंतर काव्या म्हणते, हो ते तर आहेच, पण बघ नाही, आता तू तर फार भाग्यवान आहेस, कारण तुझ्या दोन्हीही लेकी एकसोबतच तुला हा एवढा मोठा आनंद देणार आहेत. आता थोड्याच दिवसांमध्ये नंदिनीचं ताईचं देखील डोहाळे जेवण असेल, मग बघ त्यावेळेस देखील तू अशीच खुश असशील. हे ऐकताच तिचा मात्र चेहरा पडतो. तिचा पडलेला चेहरा पाहून काव्या तिच्या आईला विचारते, काय गाई, तू लगेचच कोणत्या विचारांमध्ये पडलीस? पण तिची आई मात्र तिला काहीही सांगत नाही आणि म्हणते, काही नाही, असंच मला फक्त सततच तुमची काळजी वाटत असते असं म्हणून ती विषय टाळते. आणि इकडे रम्या आणि वसुआत्या मात्र ह्या दोघेही कंटिन्यू त्या आर्याकडेच लक्ष देत असतात, तिच्यावरच वॉच ठेवून असतात. त्या बघत असतात की नेमकं तिला काय करायचं आहे आणि ती एक सतत नंदिनीच्या रूमकडे का बघत आहे. नक्कीच तिला नंदिनीच्या रूममध्येच काहीतरी काम असणार, पण मात्र तिला तिथे नक्की काय काम असणार हे मात्र त्या दोघींनाही माहीत नसतं. ती म्हणत असते, आई ज्या वेळेस ही वरती नंदिनीच्या रूमकडे जाईल त्यावेळेस तू देखील तिच्या मागे मागे जा आणि नेमकं ही त्या नंदिनीच्या रूममध्ये काय करतीये हे बघ, म्हणजे आपल्याला कळेल की ह्या तिघांचं नेमकं काय सुरू आहे. असं रम्या आणि वसुआत्या एकमेकींशी बोलत असतात आणि इकडे पार्थ, नंदिनी आणि जीवा मात्र त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. पार्थ त्या दोघांना म्हणत असतो, मला ना शिट्टी वाजवायची शिकायची आहे, मी कधीही शिट्टी वाजवली नाही आहे, मला शिट्टी वाजवता येत नाही आहे आणि ह्याच गोष्टीवरनं माझ्यावर सकाळी फार काव्या हसत होत्या, त्यामुळे आता मला त्यांना शिट्टी वाजवूनच दाखवायची आहे. त्यावर तो जीवाला विचारत असतो, ए जीवा, तू मला शिकवशील का शिट्टी नेमकं कशी वाजवायची असते आणि तू कधी शिकलास? त्यावर तो म्हणतो, अरे कसं आहे ना दादा, मी तर माझ्या कॉलेजमध्येच शिकलो होतो, कसं आहे मी माझ्या कॉलेजमध्ये फार चार्मिंग होतो. त्यावर तो पार्थ म्हणत असतो, खरंच रे जीवा, मी तर फक्त कॉलेजमध्ये माझा अभ्यास आणि मी फक्त एवढंच मला माहीत होतं, तुझ्यासारखा मी काही चार्मिंग वगैरे नव्हतो बाबा. त्यावर नंदिनी म्हणते, खरं तर पार्थ असं काही नाही आहे, तुम्ही जे करत होता तेच सगळ्यात योग्य होतं, तुमचं काम आणि तुम्ही हेच भलं आहे, ह्यांचं काही ऐकू नका आणि हे कसले चार्मिंग आहेत, उगाच काहीतरी बोलत असतात. त्यावर जीवा तिला म्हणतो, मग मी तुला माझा चार्म दाखवू का? असं म्हणून तिला फ्लर्ट करत असतो. तेवढ्यातच पार्थ त्यांना म्हणतो, तुमचं तुम्ही नंतर चालू देत, पण मला आधी तुम्ही शिट्टी वाजवायचं शिका. त्यावर ती म्हणते, खरं तर त्यांना देखील मीच शिट्टी वाजवायची शिकवली आहे असं ती नंदिनी पार्थला सांगत असते. त्यावर पार्थ जीवाला बघून हसतो आणि म्हणतो, कसल्या धापा मारतोस रे, तू तर एक नंबरचा खोटारडा आहे. त्यानंतर तो नंदिनीला म्हणतो, पण नंदिनी मला तुम्ही सांगा, तुम्ही ह्याला कधी शिकवलीत शिट्टी वाजवायची, मला देखील शिकवा ना. त्यावर जीवा म्हणतो, अरे आता त्याच्यासाठी ती कशाला हवी आहे, मी तुला शिकवतो, तुझा भाऊ आज तुला शिट्टी वाजवायची शिकवेन. हे बघ, हे असं 2 बोटं घ्यायची, 3 बोटं अशी वरती ठेवायची, जिभेमध्ये हे बोट दोन्ही जीभ ह्या चिमटीत दाबून ठेवायची आणि शिट्टी वाजवायची. असं म्हणून तो शिट्टी वाजवून दाखवतो आणि पार्थला शिट्टी वाजवायला सांगतो, पण त्याला मात्र जरा देखील शिट्टी वाजवायला जमत नाही. आणि इकडे खाली सर्वजण पाहुणे आलेले असतात. एवढंच काय तर मानिनीच्या सर्व मैत्रिणी देखील आलेल्या असतात आणि त्या सर्वजणी नंदिनी आणि काव्याबद्दल विचारत असतात. त्या म्हणत असतात, ह्या दोघी कुठे आहेत, तुझ्या सुना आणखी कशा आल्या नाहीत? त्यावर ती मानिनी म्हणते, अगं माझी जरा तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे नंदिनी किचनमध्ये असेल आणि काव्या रेडी होत असेल, आता येतीलच त्या दोघीही, असं मानिनी त्यांच्या मैत्रिणींना म्हणत असते. पण मात्र इकडे नंदिनी पार्थला शिट्टी कशी वाजवायची हे सांगण्यामध्ये बिझी असते
आणि खालून विक्रम काका देखील त्यांना म्हणत असतात, अरे मिथून आज एवढं शांत शांत का वाटत आहे? त्यावर मिथून काका म्हणतात, अरे आणखी आपल्या सुना खाली आल्या नाहीत, त्या आल्यानंतर बघ कसं सगळं घर गजबजून जाईल आणि आणखी बरीच पाहुणे मंडळी देखील यायची बाकी आहे. ती आल्यानंतर बघ आपल्याला देखील इथे उभं राहायला जागा नसणार आणि मग आपल्यालाच इथनं बाहेर जावं लागेल. त्यानंतर लगेचच ते काका विक्रम काका ते सर्वांना आवाज देतात आणि म्हणतात, अरे इथे खाली सर्व पाहुणे जमले आहेत आणि तुम्ही तिघे कुठे आहात? पार्थ, जीवा, नंदिनी अशी ती हाक मारतात. त्यानंतर नंदिनी ते सर्वजण खाली येतात आणि नंदिनी म्हणते, सॉरी बाबा, खरं तर मी येतच होते. त्यावर ते म्हणतात, अगं आता काय येत होते वगैरे कारणं सांगत बसू नको, चल घे लवकर आवरायला, पाहुण्यांना काय हवं नको ते बघ. त्यानंतर पार्थ त्याला म्हणत असतो, सॉरी, खरं तर माझ्यामुळे तुम्हाला बाबांचा ओरडा खावा लागला. त्यावर नंदिनी म्हणत असते, अरे एवढं काही नाही. तितक्यातच तिथे मानिनी येते आणि मानिनी नंदिनीला म्हणते, नंदिनी अगं तू जरा काव्याला खाली घेऊन येतेस का? तेवढ्यातच काव्या येते आणि म्हणते, खरं तर मला खाली आणण्याची काही गरज नाही आई, मी रेडी आहे आणि खाली देखील आली आहे. सर्वजण काव्याकडे बघतात आणि अचानकपणे पार्थ देखील तिच्याकडे प्रेमाने बघायला लागतो. सर्वजण काव्याच्या जवळ जातात. ती फार सुंदर दिसत आहे, तिचं अगदी कौतुक करत असतात. मानिनी काव्याला म्हणत असते, तुला कोणाचीही नजर लागायला नको, तुझं अगदी आज रूप खुलून दिसत आहे आणि आईचं तेज देखील तुझ्या चेहऱ्यावर आलं आहे. तेवढ्यातच पार्थ तिला पाहून अचानकपणे शिट्टी वाजवतो आणि त्याला शिट्टी देखील वाजवता येते. हे पाहून तो फार खुश होतो आणि नंदिनी त्याला म्हणते, बघितलं ना पार्थ, मी तुम्हाला म्हटलंच होतं, तुमचं मोटिव्ह जर तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला नक्कीच शिट्टी वाजवता येईल. आणि बघा आली ना तुम्हाला शिट्टी वाजवता. आणि इकडे आर्या मात्र ह्याच संधीचा मोका साधून नंदिनीच्या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते. पण नंदिनी तिला बघते आणि तिला अडवते, आवाज देते आणि म्हणते, काय ग आर्या, तू तिकडे वरती कुठे जातीयेस? सर्वजण इथे खाली थांबले आहेत आणि तू वरती काय करतेस? कशासाठी जात होतीस? त्यावर काव्या तिला म्हणते, काय आहे ना नंदिनी, खरं तर मी वॉशरूमसाठी वरती जात होते. त्यावर नंदिनी तिला म्हणते, अगं मग एवढ्या सर्व पायऱ्या चढून जाण्याची काय गरज आहे? तू इथे खालीच काव्याची रूम आहे, तिचं वॉशरूम देखील तू यूज करू शकतेस, तिच्या रूममध्ये जा. त्यानंतर ती म्हणत असते, तू अगदी आज सुंदर खुलून दिसत आहेस आणि साडी तर तुला फार छान दिसत आहे, असं म्हणून नंदिनी तिला काजळचा टिक्का लावते. त्यानंतर ती म्हणते, चल ना इथे प्रोग्राम सुरू झाला आहे, चल तू देखील स्टेजवर चल, असं म्हणून ती आर्याला तिथे प्रोग्रामच्या जवळ बोलवून घेते. आणि आर्याच्या मनामध्ये मात्र फार राग असतो. ती म्हणत असते, तू आत्ता जरी मला इथं आणलंस तरी देखील आज मात्र मी ती लीगल डॉक्युमेंट्सची फाईल मिळवूनच राहणार. आणि इकडे सर्वजण काव्याची ओटी भरत असतात. प्रोग्रामला सुरुवात देखील झालेली असते आणि हे पाहून नंदिनीच्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. नंदिनी तिच्या आईजवळ जाते आणि तिच्या आईच्या खांद्यावर हात टाकते आणि तिला सहानुभूती दाखवते आणि म्हणते, आई तू रडतीयेस का? त्यावर ती म्हणते, बघ न, बघता बघता आता बघ काव्याचं डोळे जेवण देखील होत आहे आणि बघ आता तुझं बाळ देखील लवकरच तुझ्याजवळ येईल. त्यावर ती म्हणते, हो आई, तू अगदी बरोबर बोलत आहेस. बघ ना, आता मी ह्याच्यासाठीच तर हा सर्व अट्टहास केला होता. आता एकदा का काव्याची परीक्षा झाली आणि तिचं डोहाळे जेवण, तिचं बाळ सुखरूपपणे बाहेर आलं की मी सर्व काही सर्वांना सांगून टाकणार आहे. खरं मी आता ह्या खोट्याच्या ओझ्याखाली नाही जगू शकत. त्यावर तिची आई तिला म्हणत असते, अगं नंदिनी, खरं सांगू का, हे सर्व तूच करू जाणं. त्यावर ती म्हणते, अगाई हेच काय, मी काव्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. आणि इकडे आर्या सर्वजण बिझी आहेत हे पाहून नंदिनीच्या रूममध्ये जाते, पण ते कपाटाला लॉक असतो. ती सगळीकडे शोधाशोध करते आणि चावी शोधण्याचा प्रयत्न देखील करत असते. आणि इकडे नंदिनीने काव्याला फार छान सुंदर असं गिफ्ट देखील दिलेलं असतं, पण तिने मात्र सस्पेन्स देखील ठेवलेलं असतं. ती म्हणत असते, आता हे 5 बाउल आहेत आणि ह्यामध्ये वेगवेगळे पदार्थ देखील आहेत. आता तुझ्यासाठी गिफ्ट तर नक्कीच आहे, पण आता ते
कोणत्या बाउलमध्ये आहे आणि कोणत्या पदार्थामध्ये लपवलेला आहे हे मात्र तुला शोधायचं आहे. त्यावर सगळेजण त्या काव्याला हिंट देत असतात, पण ती मात्र कोणाचंही न ऐकता श्रीखंडाची वाटी निवडते आणि त्यावर जीवा म्हणतो, अरे वा, तुला कसं कळालं? त्यावर ती म्हणते, कसं आहे ना जीवा, काव्यासाठी श्रीखंड आधीपासूनच फार स्पेशल आहे. त्यांच्यासाठी ही डिश फार स्पेशल आहे, कारण पार्थने मला सगळ्यात पहिल्यांदा श्रीखंडच भरवलं होतं. अगदी पाडव्याच्या दिवशी, आठवतंय ना सर्वांना? त्यामुळे आमच्या नात्यामध्ये श्रीखंडाचं काही वेगळंच स्थान आहे, असं ती सर्वांना सांगत असते आणि त्यामधनं ती अंगठी देखील बाहेर काढते. त्यानंतर मानिनी देखील काव्याला सुंदर असा सोन्याचा हार गिफ्ट करते. हे पाहून काव्या फारच खुश होते, तिला तो हार फार आवडतो. त्यानंतर मानिनी देखील तिला ओवाळते आणि त्यानंतर सर्वजण म्हणत असतात, खरंच काव्या, तू फार हुशार आहेस, तू अगदी बरोबर ओळखलंस. त्यानंतर सर्वजण तिच्या हुशारीसाठी टाळ्या देखील वाजवत असतात आणि इकडे त्यानंतर दुसरा गेम सुरू होतो. लाडू आणि जिलेबी एका वाटीमध्ये ठेवलेली असते आणि आता कोणत्या वाटीमध्ये काय आहे हे तिला ओळखायचं असतं. त्यानंतर सर्वजण त्यांना सांगत असतात, बघा हा, आता तुम्ही दोघे देखील अगदी व्यवस्थितपणे विचार करून निवडा, कारण लाडू जर आला तर मुलगा होणार आणि जिलेबी आली तर नक्कीच तुम्हाला मुलगी होणार. त्यानंतर पार्थ आणि काव्या दोघे मिळूनही एक वाटीवरची डिश काढतात आणि त्यामध्ये लाडू येतो. हे पाहून सर्वजण फार खुश होतात, सर्वजण टाळ्या वाजवत असतात. काव्या देखील फार खुश होते. त्यानंतर त्या दोघांचे फोटो काढत असतात सर्वजण आणि आर्या मात्र वरती किल्ल्या शोधत असते. त्या कपाटाच्या ती नंदिनीच्या रूममध्ये सगळीकडे शोधाशोध करते आणि फायनली आता त्याच कपाटाच्या चाव्या आर्याच्या हातामध्ये लागलेल्या असतात. त्यानंतर ती कपाट उघडते, सगळे कपडे नंदिनीचे उचकते आणि तिला आता ती लीगल डॉक्युमेंट्सची फाईल तिच्या हातामध्ये पडलेली असते आणि वसुहत्या देखील तिच्या मागेच तिचा पाठलाग करत गेलेल्या असतात. त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतात की आर्या नेमकं कोणती फाईल घेते ह्याचं रेकॉर्डिंग त्या स्वतःच्या मोबाईलमध्ये करतात आणि तेवढ्यातच मानिनीला इकडे खाली प्रोग्राम सुरू असताना आर्याची आठवण होते. त्या म्हणतात, काय ग नंदिनी, आर्या आली होती ना, मग कुठे आहे ती? तिला देखील फोटो काढायला बोलावून घे. त्यानंतर नंदिनी वरती आर्याला बोलवण्यासाठी जाते, पण इकडे आर्या रूममध्ये ती डॉक्युमेंट्सची फाईल बघत असते आणि इकडनं दाराच्या बाहेरून वसुहत्या लपून आर्याचा व्हिडिओ करत असतात आणि जिन्यावरनं नंदिनी देखील चालत येत असते. त्या दोघींनाही जरा देखील भणक नसते की नंदिनी वरती येत आहेत, कारण त्या दोघीही आपापल्या कामामध्ये अगदी मग्न असतात आणि आर्या ती फाईल हातामध्ये घेऊन स्वतःच्या मनाशीच म्हणत असते, नंदिनी, तू फार सारखं सारखं मला सांगत असतेस काय की माझ्या पोटातल्या बाळाची आई तू आहेस. जर आता तुझ्याकडे डॉक्युमेंट्सच नसतील तर तू कोणत्या हक्काने सांगशील की ह्याची आई तू आहेस? आणि हे सर्व तिचं बोलणं वसुहत्या ऐकतात आणि तेवढ्यातच नंदिनी देखील वरती येते आणि तिच्या रूमचं दार उघडते आणि बघते तर काय, आर्या मध्ये आहे. तर मित्रांनो, आता पुढे नेमकं काय होणार आहे हे पाहण्यासाठी आता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.